मित्रांनो, पहा आमची बाग कशी दिसते आता. पूर्ण तुरीच्या शेंगा काढलेल्या आम्ही आता. हे बघा, हे बघा आत्या ना आपली माठाची भाजी काढताय. खूप आलेली आहे. चला तुम्हाला दाखवते जवळून. छोटासा बगीचा आहे आणि इतकी छान भाजी आलेली ना, माठाची तांदूळक्याची भाजी. खूप सुंदर भाजी आलेली. चला तुम्हाला दाखवते. हे बघा किती भाजी आहे. खूप छान भाजी आलेली आहे. हे बघा आपलं वांग्याचं झाड मस्त वाढलेलं आहे आता. हे बघा इथं सुद्धा, हे बघा ब्रह्मकमळ किती वाढले बघा. हे बघा इथं सुद्धा कांदे लावलेले आपण. हे बघा भाजी किती आहे. हे बघा ताजी ताजी. हे बघा माठाची भाजी किती छान आलेली आहे. माठाची तांदूळक्याची तांदूळची पण आहे. हे बघा आपण नारळाचं झाड किती छान झालं आता. हे बघा, हे बघा, हे बघा किती भाजी काढली आत्याने इतक्यात. हे बघा एकच वांग आहे आपल्या झाडाला, पण किती छान आलेले पाहू शकता तुम्ही. खूप छान आले. हे बघा भाजी, औषध नाही काय नाही. झेंडूची फुलं पा. हे बघा चिलाची भाजी. हे बघा किती भाजी. हे बघा आंब्याचं झाड. पपया आता आपल्या आहे ना थोड्याच राहिले. हे बघा माझी छोटी मुलगी कशी आईस्क्रीम खात उभी. चला तुम्हाला ना पुदिना पण दाखवते मी. तुम्हाला भाजी काढल्यावर पण दाखवते आत्याबाईने आपल्या किती भाजी काढली आहे. हे बघा आपला पुदिना किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही. आपल्याला आळूची पानं पण काढायची पाहू शकता. बघा किती आलेले आहे. खूप छान आलेत आपल्या आळूची पानं पण. तिकडे जास्वंदीची फुलं आहे पा. छोटासा बगीचा आहे आमचा पा. हे बघा ताजी ताजी भाजी पा किती मस्त. 5 वाजले आता संध्याकाळचे. इकडे आता पाऊस थोडा पडून गेला का जून महिन्यामध्ये, मग मेथीची भाजी, मिरच्या वगैरे, मिरच्याचे रोपं टाकलेले तुम्हाला ते पण दाखवते मी. ही पा 5 मध्ये आता किती भाजी काढली पा. आता इकडले काढताय आत्या. हे बघा इथून किती छान वातावरण दिसतंय पा आमच्या इथलं. आता ही सगळी रिकामी जागा आहे. इथं काहीतरी करायचं आहे आपल्याला, पण आता उन्हाळा लागन त्याच्यामुळं. एप्रिल महिना आता पाण्यामुळं थोडंसं. भुईमुगाचं झाड पहा आपलं छोटंसं. तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे. बघा किती छान आहे. बघा आपले कांदे पा कसे झाले पावसाने. कालच्या पावसाने सगळे कांदे पडून गेले. खूप छान आली होती मस्त भाजी. एवढ्या आळूच्या पानं लांबून सुद्धा किती आलेले आमच्या इथं. पुदिना पा. आत्याबाईनं आपल्या किती भाजी काढली आता ताजी ताजी आपल्या शेतातली पा. छोटासा बाग आहे आमचा. हे बघा किती छान भाजी आहे. ताजी ताजी माठाची तांदूळची, बिना औषधाची, एकदम फवारणी नाही काहीच नाही. हे बघा पानं काढते आपल्या आत्या आता. पानं पा आमची किती छान आहे. मस्त आळूचे पानं ताजे ताजे आमच्या बागेतले. हे बघा आपल्याला पुदिना पण काढायचा आहे. हे बघा पुदिना किती छान आहे आमच्या इथला. हे बघा आपल्या हाताने किती पानं काढलेले. तेव्हा किती पानं आहे पहा. आता आत्या आहे ना
हे बघा पुदिना काढलाय आपण, अजून काढायचं आहे आपल्याला. चला हे बघा आत्या आहे ना आता पुदिना काढताय. मी काढला तेवढा, आता बाकीचा आत्याबाई काढताय आपले. हे बघा किती पुदिना काढलाय आपण, कढई भरून. पानं पण काढले आपण आता. माझ्या मुली पा कशा खेळू राहिल्या तिकडं. माती घेत आहे पा. हे बघा आत्याबाई निघाल्या आपल्या. चला ते बघा आत्या चालल्या आपल्या पानं घेऊन हातात. हे बघा चला आता आपण पण जाऊया. हे बघा आपला पुदिना किती छान दिसतोय. चला दाखवते तुम्हाला. हे बघा आत्या आल्या आपल्या. ते बघा किती पानं आणलेली आत्याने भाजी. चला तुम्हाला दाखवते आता. हे बघा आपल्या आत्याबाईने किती भाजी काढलेली आता माठाची. हे बघा भाजी. हे बघा पुदिना आहे. आत्याबाईला घाम आलाय पण. हे बघा आळूचे पानं. किती पानं आहे पा तुम्हाला दाखवते आता. कापताय आपल्या आत्या. हे बघा हे आपले ना घरचे लिंब आहे बरं का सगळे. आमच्या लिंबोनीचे लिंब आहे मस्त. खूप छान पिवळे पिवळे लिंब आहे, पाहू शकता तुम्ही. बघा कालच्या पावसाने ना काही पडले ते. आणि हे बघा कैऱ्या, किती छान कैऱ्या आहे. वानोळा आलेला आहे, माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी दिले ते. बघा किती छान कैऱ्या आहे पा. बघा किती भारी कैऱ्या आहे मस्त. बघा छोट्या पण आहे, मोठ्या पण आहे. हे बघा. हे बघा आपला पुदिना किती छान निघालेला. पुदिना किती मोठा. आणि बघा भाजी आपली किती भाजी निघालेली पाहू शकता तुम्ही. हे बघा खूप भाजी आहे. हे आळूचे पानं पा आमचे किती निघाले पा. खूप मोठे आळूचे पान आहे. हा आमचा छोटासा बगीचा आहे, त्याच्यातलं सगळं आहे. फक्त कैऱ्यांचा वानोळा आहे, बाकी आळूचे पानं, भाजी, लिंबा झाड तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा आपला पुदिना. हे बघा आत्याने पुन्हा आणलेत लिंब. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा बागेचा. बागेमध्ये काय काय निघालं तुम्हाला सगळं दाखवलं आहे मी. ते कांद्याचा पण वानोळा आलेला आहे आम्हाला. तो पा आमच्या आत्याबाईचं माहेर सुरेगाव, त्यांच्या भावाने दिले होते. ते बघा. ते बघा पाठीभर कांदे. ते बघा. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूर्ण भाजीपाल्याचा कमेंट बॉक्समध्ये. हे बघा कांदे, हे पूर्ण कांदे आम्हाला वानोळा आलेला आहे. आळूचे पानं. हे बघा कैरी पण आमची कुठं पडली. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.